येथे उपकारासाठी आले घर जावई कुंठी, आले घर जावई कुंठी, आले घर जावई कुंठी, येथे उपकारासाठी आले घर जावई कुंठी, आले घर जावई कुंठी, आले घर जावई कुंठी. संत येतात. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धाराया जन जड जीवा, उद्धाराया जन जड जीवा, हे उद्धाराया जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. संत येतात. येऊ वाटलं तेव्हा येतात, पण येत असताना तसं येत नाहीत, काहीतरी काम घेऊन येतात. गुरुवर्य वैकुंठवासी पूजनीय विठ्ठल बाबा घुले सांगायचे, ते म्हणायचे बाबा मोठी माणसं काम घेऊन येतात आणि जोपर्यंत काम आहे तोपर्यंत थांबतात, आणि काम संपलं की उभ्या पावली निघून जातात, म्हणून ती मोठी असतात. संत येतात. येऊ वाटलं तेव्हा येतात, राहू वाटलं तितके दिवस राहतात, आणि ज्या दिवशी जाऊ वाटलं की त्या दिवशी उभ्या पावली निघून जातात. याचा अर्थ असा आहे, येण्यात आणि जाण्यात ज्यांच्या जीवनामध्ये स्वातंत्र्य आहे त्यांना संत असं म्हणतात. येतो जातो आम्ही देवाची सांगात, तुका म्हणे गात देवनाम. जाण्यातही स्वातंत्र्य आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, नाथ महाराजांना असं वाटलं की हे लोकातील कार्य संपलेलं आहे. खरं म्हणजे जिथं आयुष्य शिल्लक राहतं आणि करायचं संपवतं त्याला परमार्थ म्हणतात. परमार्थामध्ये आयुष्य शिल्लक राहतं. सांसारिक जीवनामध्ये आयुष्य संपून जातं आणि करायचं शिल्लक राहतं. आयुष्य संपून जातं, करायचं शिल्लक राहतं, त्याचं नाव संसार. करायचं संपत आणि आयुष्य शिल्लक राहतं, त्याचं नाव परमार्थ. बघा तुम्ही, ज्ञानोबांच्या जीवनामध्ये वयाच्या 16व्या वर्षी फार मोठं कार्य झालं आणि अवघ्या 21-22व्या वर्षी समाधी घेतली, संपलं काम. ज्ञानोबा 22 वर्षाचा कालावधी, जगद्गुरु शंकराचार्य 32 वर्षाचा कालावधी, स्वामी विवेकानंद 39 वर्ष फक्त, तुकोबराय 42 वर्ष, सावता महाराज 45 वर्ष. लक्षात ठेवा, काम संपलेलं आहे. आता आपण समाधी घ्यायला काय हरकत नाही, म्हणून एकनाथ महाराजांनी फाल्गुन वद्य चतुर्थीच्या दिवशी देह सोडला. तो निजे फार गोड ओवे बघा, अर्धी ओवे आठवते. समाधी माझी वा. चतुर्थीच्या दिवशी देह सोडल्यानंतर महाराजांच्या अंत्ययात्रेची तयारी झाली. अंत्ययात्रा निघाली. त्या गावामध्ये एका ग्रस्ताला एकुलती एक मुलगी, त्या मुलीचं लग्न झालं आणि प्रथमतः ती मुलगी सासरी जाण्याकरता निघाली. समोरून महाराजांची अंत्ययात्रा येत होती. त्या मुलीची आई म्हणलं, असं कुठं महाराज असतात का? माझी एकुलती एक मुलगी आज नांदायला निघाली आणि महाराजाला मरायला आजचा दिवस सापडला का?
सज्जनो नाथ महाराजांनी ऐकलं आणि नाथ महाराज तिथं उठून बसले. म्हणले, बाई तुझ्या मुलीला आज जाऊ दे, मी आपलं उद्या जाईल. काय जीवन आहे. फाल्गुन मध्ये पंचमीच्या दिवशी नाथ महाराजांनी देह सोडला. बरं, देह सोडल्यानंतर मेलेल्या माणसाला अंत्यविधीसाठी कोण माणसं असावी लागतात उचलणारी? खांदेकरी. कोण? भाऊबंद. फार गोड शब्द सांगितला. भाऊबंद या शब्दाचा अर्थ असा आहे, ज्याच्याशी जिवंतपणे बोलणं बंद, त्याचं नाव काय? भाऊबंद. भाऊबंद असे की विचित्र जात असते की जे जिवंतपणे नीट जगू देत नाहीत आणि मेल्यानंतर त्यांच्याशिवाय कोणी उचलत नाही. अशी भाऊबंद त्या काळात सुद्धा होती. जमा झाली, उचललं नाथ महाराजांना, निघाली अंत्ययात्रा. आणि खांदेकरांची चर्चा सुरू झाली. ते म्हटले, पंत संपूर्ण आयुष्य नाथांनी बहुजन समाजामध्ये काढलं, पण शेवटी जात असताना आपल्याच खांद्यावर चालला की नाही? नाथ महाराजांनी ऐकलं आणि नाथ महाराज तिथंच उठून बसले. म्हणले, बाबा मी आपलं उद्या एकटा जाईल, तुमची काहीच गरज नाही. षष्टीच्या दिवशी नाथ महाराज स्वतःहून जातात आणि गोदामाईच्या कुशीमध्ये विसावतात. दृष्टांत संपला. येण्यात आणि जाण्यात ज्यांच्या जीवनात सामर्थ्य आहे, स्वातंत्र्य आहे, तेच म्हणू शकतात, घेईन मी जन्म याज साठी देवा, 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 तुझे चरण सेवा सदा बजा, तुझे चरण सेवा सदा बजा, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, तुझे चरण सेवा सदा बजा, तुझे चरण सेवा सदा बजा, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. एक दुसरा मुद्दा असा, महाराज जो जन्म घ्यायचा म्हणतायत, तो जन्म घेतल्यानंतर सुख आहे का दुःख आहे? एक दुःख नाही, अनेक दुःख आहेत. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, न साहे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरेला असे. अनेक प्रकारचं दुःख. इथून सुरुवात करू. गर्भवासाचं दुःख. या गर्भवासाच्या दुःखाच्या भीतीने मुनी लोक मुक्त झाले. ते म्हणले, नको नको नको. मुनी मुक्त झाले. भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ तो. आईच्या गर्भामध्ये असताना तो जीव देवाला प्रार्थना करतो आणि सांगतो, देवा एक वेळा करी या दुःखा वेगळी, दुरिताची जाळी उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. कबीर महाराज गोड लिहितात, गर्भपनो में हाथ जुड़ायो, निकल हुआ बेमान, निकल हुआ बेमान, अब तुम कब सुमरोगे राम, 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 अब तुम कब
तब सुमरोगे राम. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. किती दुःख आहे मला. पहिलं जन्माचं दुःख, दुसरं रोगाचं दुःख, अगोदर शरीर रोगाचे भांडार आणि त्यातल्या किती दुःख आहे. सध्याच्या काळात तर अतिशय अवघड आहे. पूर्वीपेक्षा आजाराचं प्रमाण वाढलं का कमी झालंय? वाढलं. कोणाचा बीपी वाढतो, कोणाचा कमी होतो. कोणाची साखर वाढते, कोणाची कमी होते. किती किती सांगू. शरीर रोगाचे भांडार, रोगाचं दुःख आहे. तिसरं दुःख आहे का? म्हातारपणाचं दुःख आहे. अंगम गलितम पलितम मुंडम जगद्गुरु लिहितात की ज्या अवस्थेमध्ये जवळची माणसं दूर जातात त्या अवस्थेचं नाव आहे म्हातारपण. का लांबची माणसं जवळ येतात त्याचं नाव तारुण्य, आणि जवळची माणसं दूर जातात त्याचं नाव म्हातारपण. म्हणून तारुण्यामध्ये रस्त्यावर खडे फोडणारा जरी असेल तरी फक्त त्याचं तारुण्य सजलेलं असावं. तो सम्राट आहे. तारुण्य एक ईश्वराने दिलेली अमूल्य देणगी आहे. ज्याने तारुण्याचा सदुपयोग केला त्याचा वृद्धापकाळ आनंदात जातो. आणि सांगू, जसा जसा म्हातारा होतो तसं तसं महत्व वाढत जातं. आणि जसं जसं म्हातारा होतो तसं तसं चेहऱ्यावर तेज चमकत राहतं. म्हणून श्रीमंताचं तारुण्य पाहू नका, त्याचा वृद्धापकाळ बघा. आणि एखाद्या आमच्या गरीब वारकऱ्याचा वृद्धापकाळ बघा, फार मोठा फरक आहे. आमचा गरीब वारकरी परिस्थितीने गरीब असेल पण भजनानंदाने तृप्त झालेला असतो. चेहऱ्यावर तेज झळकत जातं. म्हणून वारकरी चमकतो. आणि जे परमार्थ करीत नाहीत त्याचा वृद्धापकाळ बघा, तो चमकत नाही. निघाला ते त्याच्या अंगात चमका निघतात. म्हणून म्हातारपणाचं दुःख अतिशय वाईट आहे. स्वतः कमवलेली संपत्ती असते पण खिशाला चाव्या राहत नाहीत. राहतात? खिशात चाव्या राहतात? नाही राहत. एक काल घरातला तो प्रमुख असतो पण म्हातारा झाल्यानंतर तोच घरातला विनोद होतो. विनोदाचा होतो. काय जीवन आहे. तारुण्य भोगाच्या लालसेत गेलेलं असतं. म्हातारपणामध्ये इंद्रियात पाठव्य राहत नाही. भोगलेली भोग त्याची लालसा सुटत नाही. इंद्रियात पाठव्य राहत नाही. खिशात 1 रुपया राहत नाही. मुलं ऐकत नाहीत. पत्नी बरं पाहत नाही. सुना शिव्या दिल्याशिवाय राहत नाहीत. खाल्लेलं अन्न पचत नाही. पाहिजे तो मान राहत नाही. आणि पहिला स्वभाव सुटत नाही. ज्याचं कोणी ऐकत नाही पण सांगितल्याशिवाय गुडघे कीर्तनात नीट बसू देत नाही. याही पुढे बोलू का? मरणही लवकर येत नाही. मी तुम्हाला एक अनुवाद सांगतोय. मी हे सर्व प्रमाण आहेत. मज नाही हात पाय डोळा पडली झापड. कोण आहे तुमचं? ज्यांच्या करता पाप करून संपत्ती कमवलेली असते ती मुलं तुमचं ऐकत नाहीत. मुलं सुनेच्या ताब्यात गेलेली असतात. मुलगी नांदायला निघून गेलेली असते.
स्वतःची इंद्रिय स्वतःला धोका देतात. तुमचं कोण? रात्र रात्र निघून जाते, झोप लागत नाही, क्षण ना क्षणी विषारी होतो. का झोप लागत नाही? बंगला असतो, फॅन असतो, पण झोप लागत नाही का? उत्तर आहे पाप. मन बेचैन होत आणि कीर्तनात झोप लागते, ते तर महापाप. म्हातारपणाचं दुःख आहे. म्हणून म्हाताऱ्या माणसासाठी गोड शब्द आहे गोविंद भाऊ आपल्या याच्यामध्ये. काय म्हणतात म्हाताऱ्या माणसांना? काय म्हणतात? आजोबा. काय म्हणतात? आजोबा. आजोबा शब्दाची व्याख्या अशी आहे, ज्यांचं उद्या काही सांगता येत नाही, फक्त आजच उभा आहे. आज उभा, उद्या सांगता येत आहे का नाही, पण आज आज उभा. त्याचं नाव आजोबा. म्हातारपणाचं दुःख. आणि याही पुढचं दुःख सांगतो, मृत्यूचं दुःख आहे. कोणी असू द्या, त्याने एक गोष्ट विसरायची नाही जीवनामध्ये, त्याचं नाव आहे मृत्यू. जिंदगी एक किराया का घर है, उसे एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझ आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझ आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मैंने सोचा था मैं दुनिया में बनाऊंगा मकान, लेकिन मेरा असली मकान तो कब्र था, ये मुझे मालूम न था. एक सूफी लिखता, प्रभु ने बुलाया तुझको, जाना पड़ेगा. वहां न चलेगा बहाना किसी का, सदा न रहेगा जमाना किसी का. एक दिवस मृत्यू म्हणण्यापेक्षा मी नेहमी सांगत असतो, जगणं अनिश्चित आहे, मृत्यू निश्चित आहे. एखादा म्हणत असेल मी देव मानत नाही, नको माणूस, पण मृत्यू मानतोस की नाही? मग अहो तोच देव आहे. मृत्यू म्हणजे काय? भगवान म्हणले माझी विभूती आहे. 10व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेत 75 विभूत्या सांगितल्या, त्यापैकी मृत्यू काय आहे? विभूती. मला विस्तार करायचा नाही, मला फक्त एक सांगायचं आहे. ज्या लोकाचं नाव मृत्यूलोक आहे, एक, ज्या जगामध्ये जन्माला येणारी व्यक्ती मरण घेऊनच येते. याही पुढे बोलू का? जिथला सूर्य जर अस्ताला जात असेल, तुम्ही अमरत्वाची कल्पना कशी करता? नेहमी दिवस राहत नाही, नेहमी रात्र राहत नाही. दिवस म्हटले की रात्र येणार, रात्र म्हटले की दिवस येणार. तसं जन्म म्हटला की मृत्यू येणार. एखादा म्हणेल मी आलोय जन्माला, नाही मारायचं मला, म्हणण्याचं धाडस आहे आपल्यात? आहे? असेल तर मी थांबतो 5 मिनिट. करावर हात. सांगू का? कदाचित तुम्ही वर हात करेपर्यंत ते आलेलं सुद्धा असेल. त्याचं नाव काय आहे? मरण आहे. एक उत्तर सांगून जाणार आहे तुम्हाला मी. ज्याला वाटतंय मला मरायचंच नाही, मला मरायचं नाही, त्यासाठी सोपं उत्तर आहे, त्याने जन्माला यायचं नाही. काय करायचंय? जन्माला यायचं
नाही. पण मृत्यू मृत्यू म्हणजे काय? वेळ कमी आहे पण एकच सांगतो, मरणाच्या प्रसंगी 5 प्रकारचं दुःख आहे. पहिलं दुःख पापात्मक, आयुष्यभर केलेलं पाप मरणाच्या समय डोळ्यासमोर उभं राहतं. आता मज वाटतसे भय, आता मज वाटतसे भय, मज वाटतसे भय, आता मज वाटतसे भय. पहिलं पापात्मक दुःख. दुसरं मोहजन्य दुःख. जसा जसा मृत्यू जवळ येतो तसा तसा मोह वाढत जातो. मी चाललो पण माझ्या नातवाचं कसं होईल, मुलाबाळाचं कसं होईल, मोहजन्य दुःख. तिसरं एक दुःख आहे वेदनात्मक दुःख, असह्य वेदना होतात. चौथं दुःख आहे विश्लेषणजन्य आणि 5वं दुःख आहे आगामी. आयुष्यभर केलेलं पाप डोळ्याच्या समोर उभं राहतं. अरे रे रे, ज्यांच्या करता नाही ती पाप केलीत ते एक माझ्यावर यायला तयार नाही. आता माझं कसं होईल, आता माझं वाटत असे भय, भीती वाटते. ज्यांच्या करता केलं ते एक यायला तयार नाहीत. पण या सर्व पापाचा करता मी आहे, भोगता सुद्धा मीच आहे. आता माझं कसं होईल, हे फार मोठं दुःख आहे, पापात्मक दुःख. दुसरं असह्य वेदना होतात. एका केसाच्या ठिकाणी हजारो विंचू चावल्याचं दुःख होतं, मोहजन्य दुःख. 3. चौथं आगामी, साक्षात यम दोघांना दिसतात त्यावेळेला. दोघांना म्हणजे कोणाकोणाला, जो जातो त्याला आणि दुसरे त्या गावातल्या कुत्र्यांना. कारण धर्मराजाच्या बरोबर कुत्रा स्वर्गात गेला होता आणि त्यावेळेला त्या कुत्र्यांनी बघितले ती यम कशी असतात. तेव्हापासून गावात यम आले रे आले. कुत्रे काय करतात, विवळतात. त्यांना ओरडता येत नाही. काय करतात ते, विवळतात. सातारा नगर त्या भागामध्ये कुत्री रडतात नाही, काय म्हणतात, कुत्री. मग ज्यावेळेला कुत्री विवळतात त्यावेळेला सकाळी सकाळी 4-2 म्हातारी माणसं एकत्रित येतात. ते म्हणतात रात्री फार कुत्री विवळत होते, कोणाचा नंबर आहे, म्हणजे हे सोडून 11 विकरा ते यमाचं स्वरूप असतं, नाही त्या यमासी करुणा. बस. विश्लेषणजन्य दुःख, तो जीवात्मा शरीराला सोडण्याचा प्रयत्न करतो पण शरीर सोडत नाही. हे 5 प्रकारचं दुःख असताना देखील, जन्माचं दुःख, रोगाचं दुःख, म्हातारपणाचं दुःख, मृत्यूचं दुःख, इतके दुःख असताना देखील तो खूप बरा. का म्हणतात घेईन मी जन्म. ठीक आहे महाराज, घेईन मी जन्म. तुम्ही जन्म घेणार, परमात्मा विचारू लागले तुकोबाऱ्यांना, पण कशासाठी जन्म घेणार. मग महाराज म्हटले तुझी चरण सेवा साधावया. भगवत भक्त येत असताना वैकुंठातून येतात, परंतु जाताना वैकुंठात जात नाहीत. ऐका जरा, का जात नाहीत. ते म्हणतात वैकुंठात जाऊन काय बा करावे, नको वैकुंठीचा वास. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नको म्हणतात. मग ते पुन्हा आपल्यात भक्ती सुखाचा आनंद घेण्याकरता पुन्हा पुन्हा येत असतात बरं का. आम्हा जन्म घेणे योगायोगी. कशासाठी जन्म घेणार, तुझी परमात्म्याकडे बोट करून तू खूप बऱ्या सांगतात. तुझी म्हणण्यामध्ये एक विधता आहे. तुझी म्हणण्यामध्ये या जन्माची सफलताच फक्त तुझ्या सेवेत आहे. तुझी आणि पुढे शब्द आहे चरण. या जगामध्ये चरण फक्त दोघांचीच असतात, एक देवाची आणि दुसरी संतांची. तिसरी कोणाची चरण, ज्याचं आचरण त्याची चरण. बस. तुझी चरण
चरण शब्द वापरतात. का म्हणतात चरण? पहिला अर्थ आहे का, जगातली जेवढी सुख आहेत तेवढी सुख देवाच्या चरणाजवळ आहेत. तुझे पायी सुख सर्व आहे, काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा. बर, लक्ष्मी माता ऐका, संपूर्ण जगत लक्ष्मीची उपासना करतं. बघा तुम्ही, घरावरती नाव जर टाकायचं असेल तर नारायण लक्ष्मी असं नाव टाकत नाहीत. अगोदर कोणाचं टाकतात? लक्ष्मी नारायण, म्हणजे लक्ष्मीची उपासना करतात. परंतु तीच लक्ष्मी त्या परमात्म्याच्या चरण दाबते. पायी लक्ष्मीचे हाती, हा चरणाचा महिमा. 2. तिसरा महिमा सांगतो. नामदेव महाराज सांगतात, देवा शपथ घेऊन सांगतो, मी चरण सोडणार नाही. चरण सोडी सर्वथा आन तुझी. बर, देखिले तुमचे चरण निवांत राहिले. आता मागाशी म्हटलेलं प्रमाण पुन्हा तुमच्या आठवणीत येण्याकरता सांगतो. महाराज म्हटले, देवा तुमचे चरण बघितल्यानंतर काय सांगू, मन शांत झालं. एक भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. हा चरणाचा महिमा आहे. 4. अजून एक सांगतो, पदी रंगले सनकाधिक. सनकाधिक सुद्धा चरणाची सेवा करतात. 4. 5वा मुद्दा, आपल्या भारत देशामध्ये काही काही गोष्टी पवित्र सांगितल्या. काय काय पवित्र आहे? घोंगडी पवित्र आहे, कोशा पवित्र आहे, सोनं पवित्र आहे, दूध पवित्र आहे, गोमाता पवित्र आहे. अनेक जरी पवित्र असले तरी गंगा पवित्र आहे. काय पवित्र आहे? गंगा पवित्र आहे. गंगा इतकी पवित्र की वाचे म्हणता सकळ दोष जाती. पण असे असले गंगा सुद्धा परमात्म्याच्या चरणाचं उदक आहे. गंगा कुठून निघाली? गंगेत 2 प्रकार बरं का. एक गौतमी गंगा आणि दुसरी भागीरथी गंगा. आपल्या त्र्यंबकेश्वरची कोणती गंगा? गौतमी. आपण गोदावरी म्हणतो, पण पैठण पासून पुढे खाली गेलात ना, काय म्हणतात? गंगा म्हणतात. काय म्हणतात? गंगा. ही कोणती गंगा? गौतमी गंगा. हिमालयातली कोणती गंगा? बोला. भागीरथी गंगा. असे असली गंगा सुद्धा भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि